स्मार्ट सिटी अभियानावरून भाजपनं शिवसेनेचा गेम केलाय। मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानं स्मार्ट सिटीचा अभियान त्यांनी स्वनिधीतून राबवणं आवश्यक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय। तसंच मागणी करूनही स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजेच विशेष उद्देश वाहनचा अध्यक्ष महापौरांना न करता आयुक्तांना केल्यानं शिवसेनेचा त्रागा आणखीनच वाढलाय। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात स्मार्ट सिटी अभियानाचा प्रस्ताव पास करण्यापूर्वी शिवसेनेनं 14 अटी सरकारसमोर ठेवल्या होत्या। राज्य सरकार त्याकडे ढुंकूनही न पाहता आपलंच धोरण कायम ठेवताना दिसतंय। उलट स्मार्ट सिटीचं अभियान पालिकेनं स्वतःच्या निधीतून राबवण्यास सरकारनं सांगितलं। याबाबत राज्यातील 10 शहरांपैकी सोलापूर आणि पुणे शहरांचा पहिल्या टप्प्यात समावेश झाल्यानंतर उर्वरित 8 शहरांमध्ये राज्यस्तरावर स्मार्ट सिटी अभियान राबवण्यास राज्य सरकारनं सुरुवात केली आहे। जर निधी आणि एसपीव्हीचं अध्यक्षपदही मिळणार नसेल तर मग शिवसेना हे अभियान स्वीकारणार की विरोध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्ताधाऱ्यांच्या राजकारणात मुंबईचं नुकसान होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला। एक नवा रुपया द्यायचा नाही केंद्र सरकारने, राज्य सरकारने एक पैसा मुंबई महानगरपालिका द्यायचा नाही आणि सांगायचं स्मार्ट सिटी केला, स्मार्ट सिटी करा। हे कुठेतरी मला वाटतं मुंबईचे लोकांना मूर्ख बनवण्याचा परत एकदा हे लोकांनी प्रयत्न केलेला आहे। आता स्मार्ट सिटीला परवानगी जेव्हा देत असताना जेव्हा उपसूचना शिवसेनेने टाकली होती की जी एसीपी कंपनी आपण बनवणार त्या कंपनीचे अध्यक्ष हे महापौर असणार आणि आजचा जो आदेश आला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलं आहे की सर्व जे अधिकार आहे ते अधिकार पूर्णपणे आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।